माजी तालुका प्रमुख वाडा शिवसेना मिलिंदजी बागुल आणि भावेशजी भोईर यांच्याकडनं मेडन ओव्हरसाठी 2000 रुपये. कमलेश या आपण आपला कॅश प्राइस घेऊन जा. आणि जितूबाईचे 500 आहेत का कुणाल सर कमलेशसाठी? हरिचंद्र पाटील यांच्याकडनं 2000 रुपये नक्कीच. कमलेश या कमलेश या. रवी आलमकरला 500 आहेत. हिरा पाटील साहेब नगरसेवक यांच्याकडनं येते पारितोषिक. कमलेश कुणाल सर कमलेशचे द्या कारण कमलेशचे ऑलरेडी 4000 माझ्याकडे आहेत. भगवान पाटील साहेब या. जितूबाई पाटील आमचे यांच्याकडनं 500 आहेत. आणि आपण पाहिलं तर मेडन षटकसाठी आपण पाहिलं तर हरिचंद्र पाटील यांच्याकडनं 2000 रुपये आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतोया माजी तालुका प्रमुख वाडा शिवसेना मिलिंद बागुल आणि भावेश भोईर यांच्याकडनं 2000 रुपये आहेत कमलेशसाठी. ओके हे माझ्याकडे बक्षीस आली होती ती मी दिलेली आहेत. बक्षीस कोणाला द्यायची असतील आमच्या कॉमेंट्री मुख्य व्यासपीठावरती आणून द्या प्लीज. इतर कोणाकडे द्याल आणि नंतर सांगाल नितीन काळनकडे आले होते त्यामुळे असं नका करू प्लीज. प्रणिता 11 आई गावदेवी CSK सिद्धी करवले संघ ठरला या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. आणि 4थ्या क्रमांकावरती क्रियांश जय हनुमान मोठी दिसते लक्षात घ्या. कुणाल सर जयेश फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कमलेश पाटील फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हिरा पाटील साहेबांनी विनंती असेल आपण या. हिरा पाटील साहेब आपल्या शुभ आपण कमलेशला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. कमलेश या मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर. मेडन षटक एकदा जोरदार टाळ्या होत्या कमलेशसाठी. आणि ज्या खेळाडूला या स्पर्धेमध्ये मालिकावीरची 2 व्हीलर बाईक मिळेल त्या टीमचे 15000 रुपये कट होतील रजिस्ट्रेशनसाठी लक्षात घ्या. बरेचसे खेळाडू रजिस्ट्रेशन करत नाही त्यामुळे आयोजकांनी करावं लागतं. नकुल शेठ पाटील यांनी बाईक आम्हाला पुरस्कृत केली त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये आपण 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं तर सागरजी जनार्दन पाटील यांचा वाढदिवस सुद्धा साजरा केला. दरवर्षी त्यांचा वाढदिवस आम्ही या स्पर्धेमध्ये साजरा करतो. चला बक्षीस वितरण सोहळा सुरू करणार. चला आमचे पंच या आपला सत्कार होईल. पंच या प्रसाद सहस्रबुद्धे रमेश म्हात्रे आणि रतन मानेरकर या आपला सत्कार होईल. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. तर सर्वप्रथम आपण ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये 3 दिवस ऐकला एक जबरदस्त समालोचक नवी मुंबईचे IPL समालोचक कुणाल दाते सरांचा आपण सत्कार करणार आहोत. कुणाल सर या आपला सन्मान आपण स्वीकारायचे विश्वेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते. कुणाल सरांचा सत्कार करणार आहोत. एक IPL समालोचक मॅन फ्रॉम नवी मुंबई आणि येथे आता कुणाल दाते सरांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना त्यानंतर आमचे तिन्ही पंच या लवकर प्रसाद सहस्रबुद्धे रमेश म्हात्रे रतन मानेरकर लवकर या प्लीज. तोपर्यंत नितीन काळन यांचा सन्मान आपण करूया. आपल्या डोंबिवलीचा आवाज नितीन काळन यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. नितीन काळन यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. आपले अभिनंदन. खूप चांगलं काम गेले 5 रात्रीमध्ये नितीन काळन यांनी या स्पर्धेमध्ये केलंय आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय.
विष्णू शेठ पाटील यांच्या वतीने. त्यानंतर जीटीसी लाईव्ह सुशील या. मिस्टर जीटीसी प्रथमेश गायकर या. प्रथमेश गायकर लवकर या. वाकलन कीर्ती कुटारकर साहेबांचा आपण विशेष सन्मान केला. आमचे कीर्तीदादा कुटारकर. मोतीराम दळवी यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. मोतीराम दळवी. मोतीराम दळवी यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. शंभू म्हात्रे यांना विनंती आपण या आणि किशोर जोशी. किशोर जोशी आपण या. आपले हार्दिक स्वागत. तर मिस्टर जीटीसी प्रथमेश गायकर वाकलनचे त्यांचा सन्मान आपण करूया. वडोली संघाचे पॅकर सुद्धा आहेत शंभू म्हात्रे आणि किशोर जोशी आणि आमचे ओमकार म्हात्रे. तर या शंभू म्हात्रे आपला सत्कार होईल. स्वतः एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत कोपरचे. शंभू म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. पंच या ना लवकर. सचिन म्हात्रे यांचे किशोर जोशी यांचा सत्कार करणार आहोत. रमेश म्हात्रे, प्रसाद सहस्रबुद्धे, रतन मानेरकर ही तिसऱ्यांदा अनाउन्समेंट केली मी, लक्षात घ्या. सागर मान्यवरांनी विनंती आपण समोर बसून घ्या सर्वांनी. मान्यवर रमेश म्हात्रे या. सर्व मान्यवरांनी बसून घ्या. आनंद दादा पाटील सुद्धा उपस्थित आहेत. नकुशेठ पाटील आमचे ज्यांनी बाईक या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेली आहे. अनिल पाटील सुद्धा उपस्थित आहेत. मिलिंद बागुल साहेब सुद्धा उपस्थित आहेत. भावीजी भोईर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. सर्व आमचे मान्यवर. चला तिसरे पंच रतन मानेरकर या. जनरेटर वाले आपण या. जनरेटर वाले आपले सत्कार होईल. रतन मानेरकर या. जनरेटर वाले आपण या. आपले सत्कार होईल. जनरेटर वाले डीजे ओम साई डीजे खडवली. स्कोरर आपले अतिश पाटील देसाईगाव यांचे सत्कार होईल. अतिश चला. डीजे मास्टर या. स्कोरर या अतिश पाटील जे देसाईगावचे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये 5 दिवस 5 रात्र खूप चांगली स्कोरिंग केली. सर्व पुरस्कर्त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सुरेंद्र दादा इलेवन वाकलन संघ सुद्धा आपण पाहिलं. जितू दादा पाटील आमचे, वीरेंद्र दादा पाटील असतील, विजेंद्र दादा पाटील असतील, मनोज पावशी या खडोलीचे आमचे डीजे मास्टर ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत 5 रात्र. स्कोररचा आपण सत्कार करणार आहोत. अतिश पाटील जे देसाईगावचे आहेत, एक चांगले स्कोरर आहेत. येणाऱ्या काळामध्ये अजून चांगली स्कोरिंग तुम्हाला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल असे देसाईगावचे. बसून घ्या. सर्व पाहुण्यांना विनंती असेल समोर या. भगवान शेठ पाटील यांनी विनंती आपण या. मनोज पाटील यांचे सत्कार होईल. जनरेटर वाले आपण या लवकर. जनरेटर वाले आपण या लगेचच आपले सत्कार होईल. नाही आज वेळेवर जनरेटर आपण पाहिलं तर 5 रात्रीमध्ये वेळेवर जनरेटर त्यांनी सुरू केलंय. तर ज्यांनी सलग 4 वर्षे या स्पर्धेमध्ये ज्या टीमला पुरस्कृत केलं ते
चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडोली बी संघाचे पुरस्कर्ते ओमकार म्हात्रे कोपरगाव यांचा सत्कार होईल. ओमकार म्हात्रे यांना विनंती असेल या आपण आपलाही सन्मान इथे केला जाईल. ज्यांनी सलग 4 वर्ष चंद्रकांत स्मृती त्यांच्या वडिलांच्या नावाने हा संघ पॅक केलाय. चेंज द गेम वडोली लेट चंद्रकांत स्मृती म्हात्रे 11 वडोली बी संघ आणि त्या संघाचे पुरस्कर्ते लकी पॅकर्स म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं नेहमीच असे ओमकार म्हात्रे. भावेश भोईर साहेबांना विनंती असेल आपण या विराजमान व्हायचे. भावेश दादा भोईर. मंगेश जनार्दन पाटील यांनाही विनंती आपण बसून घ्या. मंगेश जनार्दन पाटील. जागृती स्पोर्ट कडनं बॅट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. शूज पाहायला मिळत आहेत. किंजल जितू पाटील यांच्याकडनं तिन्ही पंचांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 1000 माफ करा सॉरी. या रमेश म्हात्रे एकाकडेच आम्ही देऊ. किंजल जितूदादा पाटील आमचे त्यांच्याकडनं तिन्ही पंचांसाठी 1000 रुपये कॅश प्राइज. चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर नक्की क्षमा असावी. किंजललाही विनंती आपण या. किंजल पंच या लवकर. पंच पंच रमेश म्हात्रे प्रसाद सहस्रबुद्धे रतन मानेरकर तिघांसाठी 1000 रुपये कॅश प्राइज आहे. किंजल जितूबाई पाटील उपविधानसभा अधिकारी कल्याण ग्रामीण यांच्या माध्यमातून समालोचकांना सुद्धा त्यांनी काल कॅश प्राइज दिलं होतं. त्याबद्दल आम्ही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आज सर्व पंचांसाठी सुद्धा त्यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. अभिषाला तुम्ही बघू शकाल आमचे सुरेश दादा पाटील यांची कन्या आणि किंजल स्वतः उपस्थित आहे. जितू पाटील यांची कन्या. तिन्ही पंचांसाठी 1000 रुपये कॅश प्राइज. जर्मन क्रिकेट संघ टायगर आयोजित शिक्षण महर्षी नारायण शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ टायगर चषक 2025 भव्य दिव्य आयोजन आणि स्पर्धा आपण पाहतोय. शेवटची मेगा फायनलची मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. खार्डी विरुद्ध वडोली बी आणि सलग 4थ्यांदा ही स्पर्धा आपण पाहिलं तर वडोली बी संघाने जिंकली. ओमकार म्हात्रे जे पॅकर्स आहेत. आता काही क्षणात आपण पारितोषिक देणार आहोत. नक्कीच कुणाल दाते सरांची खूप चांगली साथ आम्हाला मिळाली या स्पर्धेमध्ये. 3 दिवस IPL समालोचक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. संपूर्ण जर्मन क्रिकेट संघ टायगर यांनी मनापासून कौतुक करेल ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली आहे. 5 रात्र आणि त्या अगोदर 1 ते 1.5 महिना अगोदरपासून जय्यत तयारी या स्पर्धेची आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. काही क्षणात आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळा सुरू करणार आहोत. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मालिकावीर, 4थ्या क्रमांकाचा मानकरी, 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी, रनरअप आणि चॅम्पियन असे पारितोषिक आपण देणार आहोत. या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं पार्वती आई पाटील यांच्या स्मरणार्थ तकदीरजी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक 32 संघांमधील प्रत्येक 12व्या खेळाडूचा मेडल देऊन सन्मान करण्यात आला. ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. त्यानंतर भारताचा बायकरमॅन केतन म्हात्रे याचा फोटो आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर प्राऊड ऑफ डोंबिवली कोळेगावचे आपले रवींद्र संते जे भारतीय संघामध्ये इंटरनॅशनल तुम्ही ज्यांना पाहतात त्यांचंही कटआउट तुम्हाला पाहायला मिळाला. हाही यावर्षी एक बदल आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मी मेडलचा उल्लेख केला. तकदीरजी पाटील यांची जी संकल्पना होती 12व्या खेळाडूला मेडल देऊन त्याचा सन्मान केला गेला. कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गोविंद जाधव यांना विनंती असेल या आपण. गोविंदजी जाधव. गोविंद जाधव यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. टायगर चषक 2025 आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. एक अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. 5 रात्र आणि प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये करण्यात आला.
30 संघ या स्पर्धेत आपण खेळताना पाहिले, त्यातून 4 संघ सुपर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. बक्षीस वितरण सोहळ्याला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. सर्वोत्तम देणार या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रवी पाटील दहिसरचे यार विनंती आपण या. रवी पाटील साहेब दहिसरचे. सुनील पाटील पडलेगाव आपण या. मोतीराम दळवी दातिवली आपण या. गणेश पावसे आपण या. आणि सचिन पाटील आपण या. सर्व मान्यवर या ज्यांची नावं घेतले. सुनील पाटील या आपण. सर्वोत्तम देणार या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सचिन बुधा पाटील यांना विनंती आपण या. सचिन बुधा पाटील यांना विनंती आपण या. तर या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय प्रणाली 11 आई गावदेवी सिद्धी करवले संघाचा बंटी ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बंटीला विनंती असेल या आपण. चारही संघांना विनंती आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. चारही संघ. बंटी या. एक सुंदर ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील. या स्पर्धेमध्ये आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन जबरदस्त खेळ केला. ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 44 धावांचं संरक्षण केलं आणि तो संघ सुपर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ओके 40 टीम्स. चला वडोली बी. चारही टीम्स आमच्या समोर या लवकर लवकर प्लीज. सराव करू नका. खाडी संघ आपण या समोर. खाडी संघ मोठी देसाई आपण या आणि सिद्धी करवले ऑलरेडी आहेत. प्रणिता 11 आई गावदेवी CSK सिद्धी करवले संघाचा बंटी ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानंतर आपण देणार या स्पर्धेतील त्यानंतर देणार आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज मी विनंती करतोय राज पाटील यांना विनंती आपण या. मनीष पाटील आपण या. अनिल पाटील आपण या. अनिल पाटील खाडेगावचे आहेत त्यांना विनंती आपण या. प्रवीण पावशे आपण या. जितू पाटील आणि गुलाम आंबेकर या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण या ज्यांची ज्यांची मी नाव घेतलेत. चारही टीम्स आमच्या समोर उभं राहायचे. चारही मान्यवर या. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्यांनी या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना 8 विकेट घेतले आहेत. संघ आहे रियांश क्रियांश 11 जर्मन मोठी देसाई आणि गोलंदाज आहे संदेश म्हात्रे ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. अभिनंदन संदेश म्हात्रे ज्यांनी या स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. 8 विकेट त्याच्यावरती राहिले आणि तो ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. सायकल सुद्धा आपण पाहतोय. बेस्ट गोलंदाज आणि बेस्ट फलंदाज वरती सायकल आणि मालिकावीरसाठी बायसिकल तुम्हाला पाहायला मिळते. आणि संदेश म्हात्रे ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 8 विकेट या स्पर्धेमध्ये घेतलेत. सर्व मान्यवरांचा आभार. सर्वांना विनंती असेल आपण पुन्हा व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. त्यानंतर मी विनंती करतोय आमचे मान्यवर हिरा पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या. भगवान पाटील साहेब आपण या. तकदीर पाटील आपण या. सागर पाटील आपण यायचे. नकुल पाटील यांना विनंती आपण या. भास्कर आंबेकर आपण या. उमेश पाटील आपण या. वीरेंद्र पाटील आपण या.
तर या स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय ज्याला रोख रक्कम 50,000 रुपये आणि या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो रियांश क्रियांश 11 जयनमान मोठी देसाई संघ ठरलाय या स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाचा मानकरी. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. तेजसजी मात्रे असतील, नवनाथजी मात्रे असतील, साजनजी मात्रे असतील यांनी पुरस्कृत केलेला संघ. जेवढे खेळाडू असतील सर्वांनी या प्लीज. आकाश जितेश या. चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय आणि हाच देसाई संघ आपण पाहिलं तर भिवंडीच्या, आपण पाहिलं तर बरोडीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेले आहे. सर्व मान्यवरांचा आभार. त्यानंतर मी भावेश भोईर साहेबांना विनंती करतो की आपण या. जितू पाटील आपण या. सूर्याजी पाटील आपण या. तेजस पाटील आपण यायचे. उमेश पाटील आपण या. विजेंद्र पाटील आपल्याला विनंती आपण या. विजेंद्र दादा आपण या. सचिन पाटील यांना विनंती होती आपण या. भगवान पाटील साहेबांना विनंती असेल आपण या. या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो प्रणिता 11 आई गावदेवी CSK सिद्धी करवले. जोरदार टाळ्या होत्या या संघासाठी. जबरदस्त खेळ या संघाने केलेला या स्पर्धेमध्ये. 32 ग्रामीण संघामध्ये हाच तो संघ आहे ज्या संघाने 44 धावांचे संरक्षण केलं होतं पहिल्या मॅच मध्ये. संतोष सुग्रा पाटील मास यांना विनंती आपण यायचे, समोर बसून घ्यायचे. संतोष पाटील उर्फ मास. अभिनंदन संपूर्ण टीम. सिद्धी करवले ज्यांनी या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. सर्व मान्यवरांचा आभार. त्यानंतर मी विनंती करतोय भावेश भोईर साहेबांना विनंती असेल आपण या. तकदीर पाटील या. भावेश भोईर आपण या. नकुल पाटील साहेबांना विनंती असेल आपण या. अरुण पाटील यांना विनंती असेल आपण या. राजन पाटील आपण या. दिनेश जनार्दन पाटील यांना विनंती देतो. दिनेश दादा या आपण. सूर्याजी पाटील आपण या. प्रवीण पावशे यांना विनंती आपण या. तेजस पाटील आपण यायचे. भगवान पाटील साहेबांना विनंती असेल आपण या. आपण इथेच थांबायचे. भगवान दादा. संतोष पाटील असतील आमचे. संतोष पाटील आपण या. विश्वशेठ पाटील आपण या. उमेश पाटील आपण या. भास्कर आंबेकर आपण या. आणि जोरदार टाळ्याने स्वागत करूया या स्पर्धेतील 32 संघांमध्ये रनरअप संघ ठरलाय तो नार हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश हिरामन पाटील यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी खाडी. कोच आहेत खाडी संघाचे. कोच आहेत उमेश पाटील. त्यांच्याकडनं पार्टी सुद्धा आहे खाडी संघाला. चला या जेवढे खेळाडू उपस्थित सर्वांनी या. खाडी संघ नार हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश हिरामन पाटील, आमचे मित्र हेमंतजी म्हात्रे यांच्या गावचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ गावदेवीचा आशीर्वाद नेहमीच या संघाच्या पाठीशी राहिला. देसरची नाईट स्पर्धा सुद्धा या संघाने जिंकली होती. मोठा गाव चषक सुद्धा याच संघाने जिंकला. बॅट सुद्धा आपण पाहतोय. ऐरोलीचे आमचे शोवी स्पोर्टचे संकल्प कोटकर यांच्याकडे उत्कृष्ट फलंदाजी बॅट सुद्धा आणि सायकल सुद्धा आहे.
राज पाटील आणि मनीष पाटील यांच्याकडनं 2 सायकल आम्हाला उपलब्ध झाल्या, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय. राज पाटील आपण या, मनीष पाटील, शिवाजी पाटील, भास्कर आंबेकर, उमेश पाटील आणि राजन पाटील, बाबूराव पाटील आपण या, नामदेव पाटील आपण या. मंडप सीमा डेकोरेशन जे आपण पाहतोय सद्गुरू मात्रे आपण असाल तर आपण या. तेजस पाटील आपण या, ज्यांनी स्टँड सुद्धा या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केले. सुरेश पाटील आपण या, शक्ती पाटील आपण या, सागर पाटील आपण या. सुरेश पाटील या आपण लवकर, सुरेश पाटील या लवकर या. नाही आयवा कॅसाठी सुद्धा त्यांनी पारितोषिक लावलेलं होतं. अनंत दादा पाटील यांनी विनंती आपण या. अनंत दादा त्यांचं खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. सुरेश पाटील आपण या. पानेरकर सरांना विनंती आपण या गेसरचे. सत्यवन बुवा आपण या, सत्यवन बुवा या. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ज्याने या स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 125 धावा कुठल्या आहेत. खेळाडू आहे वडवली बी संघाचा, एकही खेळाडू नसून मोठी देसाई संघाचा जितेश पाटील ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, ज्याने या स्पर्धेमध्ये 125 धावा. पहिल्या मॅच मध्ये फक्त जितेशने 1च धाव बनवली होती आणि 45 धावा मयूर देवकरच्या होत्या आणि त्याचमुळे 22 धावाने तो या मालिकावीरच्या रेसमध्ये थोडासा मागे राहिला. कारण जितेश या स्पर्धेमध्ये गोलंदाजी त्यांनी केली नाहीये. फक्त त्याच्या बॅटमध्ये एक अर्धशतक आणि 125 धावा, त्याचे टोटल पॉइंट्स आहेत 125. बॅट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर सायकल आपण बघतो. राज पाटील, मनीष पाटील यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आनंदाने विनंती असली आपण थांबायचे. पानेरकर सरांना सत्यवन बुवा विनंती असली आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. बघून आपण थांबायचं. आपण पहिला क्रमांक देणार आहोत. मी भावेश भोईर यांना विनंती करतो आपण या. हिरा पाटील साहेब आपण या. अनिल पाटील साहेब या आपण खाडीचे. जितू दादा पाटील आपण या. जितू दादा आपण या. रवी पाटील आपण या. सुनील पाटील आपण या. धनाजी पाटील, त्यानंतर मी माजी तालुका प्रमुख वाडा शिवसेना मिलिंद बागुल साहेब विनंती करतो आपण या. मिलिंद बागुल साहेब आपण या. आपले स्वागत. दिनेश पाटील, दिनेश जनार्दन पाटील, दिनेश दादा या आपण. पहिला क्रमांक आपण देणार आहोत. सागर पाटील आपण या. सुनील पाटील पडलेगाव आपण या. सागर दादा आपण या. मेडल सुद्धा देणार. शिवाजी पाटील आपण या. संदीप पाटील आपण या. धनाजी पाटील आपण या. संतोष पाटील उर्फ मास यांना विनंती आपण या. आणि सगळ्यांना जगदीर पाटील यांच्याकडे मेडल सुद्धा आहेत, ते आम्ही देणार आहोत. एक एक खेळाडून या. तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे चंद्रकांत स्फूर्ती चेंज द गेम वडवली बी. एकदा जोरदार टाळ्या होत्या. या सीझन मधली 18वी ट्रॉफी आपल्या नावावरती केली आहे. ओमकार म्हात्रे कोपरगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ चंद्रकांत स्फूर्ती चेंज द गेम वडवली बी चौथ्यांदा या स्पर्धेत चॅम्पियन. एक एक करून या खेळाडू. यावर्षी या संघाला फ्री एंट्री होती जर्मन क्रिकेट संघ टायगरच्या वतीने, कारण त्यांनी सलग 3 वर्ष टायगर चषक जिंकला होता. त्यामुळे यावर्षी त्यांना फ्री एंट्री होती आणि चौथ्यांदा ही स्पर्धा त्यांनी जिंकलेली कमलेश पाटीलच्या कॅप्टनशिप मध्ये. आणि 4 वर्षामध्ये एकच नाव तुम्हाला पाहायला मिळालं, ते नाव म्हणजे चंद्रकांत म्हात्रे स्मृती 11 वडवली बी. जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण. लेट चंद्रकांत स्फूर्ती चेंज द गेम वडवली बी संघ. पहिल्या मॅच मध्ये 27 वरती 6 विकेट होते या टीमचे आणि त्यानंतर 2 षटकात 50 धावा ऋतिकने बनवल्या. मग परवेशचा मी उल्लेख करेल, कल्पेशचाही उल्लेख करेल आणि सर्वच खेळाडू एकत्र येतात जेव्हा संघ अडचणीत असतो. आणि या सीझनची तब्बल 18वी ट्रॉफी आपल्या नावावर केल्या. सर्वात जास्त ट्रॉफी जिंकणारा संघ आहे चेंज द गेम वडवली बी.
कोपरचे बालूशेठ मात्र आपण या संघाचे खंदेश समर्थक आणि कोपर गाव म्हटलं तर संपूर्ण गावाचा सपोर्ट आहे तो वडवली बीज संघाला. सर्व मान्यवरांचा आभार. सुरेंद्रदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने वडोली बीज संघाला 3000 रुपये किंजलच्या हस्ते आम्ही 3000 देणार. शुभम थांबायचे आपण. किंजलकडे 3000 रुपये आम्ही देणार टीम साठी आहेत, लक्षात घ्या. वडोली बी टीम तुमच्यासाठी 3000 रुपये. सुरेंद्रदादा प्रतिष्ठान डायगर 3000 रुपयाचा कॅश प्राइज आपण देतोय. पाहुण्यांना विनंती असेल इथेच थांबायचं. आपण मालिकावीरची बाईक देणार आहोत. नकुल पाटील साहेबांनी बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे. नकुल पाटील साहेब, त्यानंतर भावेश भोईर आणि माजी तालुका प्रमुख वाडा शिवसेना मिलिंद बागुळ यांच्या शुभ हस्ते आणि अनंतदादा पाटील असतील आमचे, या सर्वांच्या उपस्थित आपण मालिकावीरची बाईक भावेश भोईर यांनी विनंती आपण यायचे. मालिकावीरची बाईक आपण देणार आहोत. भावेश भोईर साहेब आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते मी मालिकावीरची बाईक सुद्धा देणार आहोत. अनंतदादा पाटील असतील आमचे, विष्णुशेठ पाटील असतील, भगवान शेठ पाटील असतील, माजी तालुका प्रमुख वाडा शिवसेना मिलिंद बागुल असतील, भावेश भोईर आणि ज्यांनी बाईक आम्हाला पुरस्कृत केली ते आपले सर्वांचे लाडके नकुल शेठ पाटील. दरवर्षी या स्पर्धेमध्ये मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होत्या नकुल दादांसाठी. दरवर्षी बाईक आम्हाला ते पुरस्कृत करतात. आणि बॅट सुद्धा आपण पाहतोय जागृती स्पोर्टच्या वतीने बॅट सुद्धा दिली जाईल. एनी गेस्ट कोण असेल मालिकावीर? तर ते नव्हतं आपण या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज आणि मालिकावीरचा मानकरी आपण पाहिला 2023 मध्ये आपण पाहिलं होतं विशाल पाटील वडवली. 2024 मध्ये आपण पाहिलं ऋतिक पाटील वडवली आणि 2025 मध्ये आपण पाहतोय ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये 129 धावा कुठल्या 6 विकेट घेतले त्याचे टोटल पॉइंट्स आहेत 147. आणि आपण पाहिलं तर मी मगाशीच उल्लेख केला जितेश पाटीलचे पॉइंट होते 125 म्हणजे 22 पॉइंटने तो पुढे राहिला. तो खेळाडू आहे सिद्धी कारवले संघाचा. एकही खेळाडू नसून वडवली बी संघाचा ऋतिक काशीनाथ पाटील ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. आपल्या करिअरची 19वी बाईक त्याने पटकावली आहे. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. ऋतिक काशीनाथ पाटील ठरले या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. नकुल पाटील साहेबांच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. सलग 2 वर्ष मागच्याही वर्षी ऋतिकला ही बाईक मिळाली होती. 19वी बाईक आहे त्याची. जोरदार टाळ्या होत्या. सर्व मान्यवर या. ऋतिकशी आम्ही थोडी चर्चाही करणार आहोत. सर्वप्रथम मान्यवरांना विनंती असेल आपण सर्वांनी या. नकुल दादा आपण या. खरं तर त्यांच्या माध्यमातून दरवर्षी आम्हाला बाईक पुरस्कृत केली होती. आनंद दादा आपण या. आणि ऋतिकच्या करिअरची 19वी बाईक आहे आणि याच मैदानामध्ये विशाल पाटील वडवली ज्याला 16वी बाईक मिळाली होती. फोटो झाल्यानंतर सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करू आणि त्यानंतर ऋतिकशी थोडीशी आम्ही चर्चाही करणार आहोत. कारण 19वी बाईक ऋतिकने पटकावली. मी मगाशीच उल्लेख केला ऋतिकने या स्पर्धेमध्ये 129 धावा 6 विकेट म्हणजे त्याचे टोटल पॉइंट्स आहेत 147 आणि जितेश पाटीलचे पॉइंट होते 125 म्हणजे 22 धावाने जितेश या मालिकावीरच्या मागे राहिला. नक्कीच आम्ही चर्चाही करणार आहोत. चुकून नक्कीच जयमान क्रिकेट संघ टायगरच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने कोणाचा सन्मान जितू दादा चुकून राहिला असेल तर नक्कीच मनापासून क्षमा असावी. ऋतिकशी आम्ही चर्चा करणार आहोत.
पालेगावच्या स्पर्धेत सुद्धा बुलेटच्या रेसमध्ये होते, तिथे थोडीशी षटकं कमी झाली. ज्यावेळी उशीर होतो स्पर्धेला त्यावेळी बऱ्याचशा ठिकाणी षटकं कमी होतात, त्याचं नुकसान बऱ्याचशा वेळा खेळाडूंनाही होतो. लेट चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडोली बी संघाचा ऋतिक पाटील ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. मागच्याही वर्षी ऋतिकलाच ही बाईक मिळाली होती, त्या अगोदर विशाल पाटील आणि आता पुन्हा ऋतिक पाटील. म्हणजे वडवली आणि डायगर. ऋतिक तुझं सर्वप्रथम अभिनंदन, सर्व मान्यवरांचा आभार. ऋतिकचं आपण अभिनंदन करूया. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा ऋतिक सातत्याने खेळतात आणि टायगर गावाचंही भरपूर सारं प्रेम त्याच्यावरती आहे. ऋतिक काय सांगशील, आज मागच्याही वर्षी तुला बाईक मिळाली होती या स्पर्धेमध्ये, मग या वर्षीचा जर आपण विचार केला, किंजल सुद्धा तुझ्या सोबत आहे, जितू दादा पाटील याची कन्या. यावर्षी पहिल्याच मॅचमध्ये नियोजन संघाच्या विरुद्ध तुमचे 27 वरती 6 विकेट गेले होते आणि त्यानंतर 5 षटकात 77 धावा झाल्या. काय सांगशील, पहिल्याच मॅच वरती वडोली बी संघ बॅकफुटवर होता? पहिल्याच आम्ही यावर्षी आम्हाला म्हणजे लगातार 3दा जिंकलो होतो, त्याच्यामुळे 4थीतून जिंकायचीच होती आणि पहिल्याच मॅचला विकेट गेल्या त्याच्यामुळे खूप दबाव होता. आणि नक्कीच टीमने मला सांगितले की 2 ओव्हर तू लास्ट थांबून खेळ, मग 50+ करून दे. तर माझ्या बॅटला चांगला बॉल लागला आणि प्रवेशने चांगला साथ दिला मला, त्याच्यामुळे 70+ झाल्या. ऋतिक, बऱ्याचशा स्पर्धा तू खेळतो, मध्ये एकंदरीत टायगर चषक ही स्पर्धा म्हणजे एक पर्वणी असते. समालोचक असतील, पंच असतील, खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, खास करून काय सांगशील आयोजनाबद्दल? आयोजन या टुर्नामेंटसाठी सर्व वर्षभर एक म्हणजे ठरून असतात की या टुर्नामेंट आहे, त्या टुर्नामेंट जिंकायचे, त्याच्यामधली एक टुर्नामेंट आहे आणि नक्कीच इथे दरवर्षी खेळायला खूप मजा येते. त्या जिंकलो, खूप छान वाटलं. ऋतिक, तुझ्या करिअरची 19वी बाईक आहे, अशा अनेक बाईक तुला मिळाल्यात, याही पुढे मिळतील. आता त्याने तू चांगला खेळ खेळतो, याचं श्रेय तू कोणाला देशील? श्रेय तर पूर्ण टीमलाच असेल, जे टीम जिंकते म्हणून काहीतरी भेटतो, नाहीतर 3 मॅचला 100 करून जर टीम नाही जिंकली तर काहीच नाही भेटणार. त्याच्यामुळे सर्व जे श्रेय असेल टीमला, माझ्या फॅमिलीला आणि जे मला सर्व सपोर्ट करतात त्यांना. ऋतिक, या स्पर्धेमध्ये यावर्षी आपल्याला पाहायला मिळालं प्रत्येक 12व्या खेळाडूचा मेडल देऊन सन्मान करण्यात आला. पार्वती पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर तकदीर पाटील यांची संकल्पना होती. तुला ही संकल्पना कशी वाटली? कारण बऱ्याच वेळा 12व्या खेळाडूला काय मिळत नाही, मात्र तकदीरदारांना असं वाटलं की 12व्या खेळाडूला काहीतरी मिळावं म्हणून त्यांनी ही संकल्पना मांडली. तू काय सांगशील? नक्कीच 12व्याला काहीतरी मिळत राहिलं तर अजून जोशाने येईल, नाहीतर आमच्या टीम एवढी जिंकून सुद्धा आम्हाला या वर्षी जरा प्लेयर नव्हते होत, तर नक्कीच प्लेयर पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच गेलो. ऋतिक, मगाशीच मी उल्लेख केला 19वी बाईक मिळेल. सर्वप्रथम या बाईकवरती आता तू कोणाला बसवशील? कारण की आम्ही काशीनाथ पाटील यांचा उल्लेख केला, तुमचे पिताश्री, त्यांचाही सपोर्ट भरपूर असेल, तुझे बंधुराज असतील, संकेत आहेत, मोठे बंधुराज आहेत, मातुश्री आहेत. तुमच्या क्रिकेटचा सपोर्ट तुम्हाला घरापासून भरपूर मिळतो. फॅमिली किती खुश असते ज्यावेळी तुम्ही खेळायला जाता? नक्कीच. पहिला तर मी टेनिस खेळतच नव्हतो, त्याच्यामुळे क्रिकेटचा क्लास मी लावला तो निवड फॅमिलीच्या मुले. ते फॅमिलीने मला क्लास लावला क्रिकेटचा, त्याच्यामुळे माझी क्रिकेटची जर्नी चालू झाली. तर हा होता ऋतिक पाटील. शुभेच्छा असतील ऋतिक तुम्हाला येणाऱ्या पुढच्या स्पर्धेसाठी. सद्गुरू आमचे मंडप डेकोरेशनचे आपण या आपला सत्कार करण्यात येईल. सद्गुरू मंडपचे आपण या लवकरात लवकर आपला सत्कार होईल. सुकून हा सन्मान आमच्याकडनं राहिला, त्यामुळे दिलगिरी व्यक्त होते. सद्गुरू मंडप डेकोरेशनचे सर्व दादांना विनंती असेल आपण या. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर नक्कीच जयमान क्रिकेट संघ डायगर आणि ग्रामस्थ मंडळ डायगर यांच्या वतीने आम्ही नक्कीच क्षमा असावी. एक जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली, ज्या स्पर्धेची नेहमीच चर्चा तुम्हाला पाहायला मिळाली. या सन्मान एक चुकून राहिला होता, त्याबद्दल नक्कीच आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. सीमा मंडप डेकोरेशन आपण पाहतोय सद्गुरू, आणि यावर्षी सुंदर व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळालंय. पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळेल. दिनेश पाटील यांना विनंती होतो. दिनेश दादा या, एक सत्कार आपल्याकडे राहिला होता. बाल्कनी आपल्याला पाहायला मिळाली. पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. नक्कीच संपूर्ण ग्रामस्थ आमच्या पाठीशी असतील. नकुलदादा पाटील सारखं व्यक्तिमत्व असेल ज्यांच्याकडनं बाईक पुरस्कृत केली जाते. धनाजी पाटील उर्फ बादशाह बघा थोडीशी चर्चा करतायत की पुढच्या वर्षी एक्झिट काय करायचं. मला वाटतं पंकज सोबत चर्चा करतायत. धनाजी पाटील उर्फ बादशाह बाय
नक्कीच भगवान पाटील साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करू. संतोष दादा पाटील असतील, विष्णू शेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळाली. सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करू आम्ही. अनंतदादा पाटील सुद्धा आपल्यापासून रजा घेत आहेत. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. आतुरता आपल्याला असेल ती दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक पुढच्या वर्षी पुन्हा एकदा संपूर्ण जयनमान क्रिकेट संघ टायगर आणि विष्णू शेठ पाटील, भगवान शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि सर्व पाटील कुटुंबीय आपल्यासाठी घेऊन येतील. शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील स्मृती चषक टायगर चषक पुढच्या वर्षी 2026 ला यापेक्षा अजून चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. ही स्पर्धा इथे संपली असं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. तर एक सूचना राहिली आहे. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक आता जवळ झाले, त्यामुळे जयवनमान क्रिकेट संघ टायगरचे जे खेळाडू आहेत रतनभाऊ मध्ये खेळणार आहेत त्यांनी जरा 3 वाजता दुपारी रोज प्रॅक्टिसला या.